दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. निलेश शेळका गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं लैलाच्या विपक्षामध्ये. पहिलाच बॉल इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय पहिल्या टप्प्याखेरीस सीमा रेषेच्या पार. लैलाच्या बॅटमधनं आलेला हा पहिल्या बॉलवर एक दमदार चौकार. 4 आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. 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 थँक्यू डीजे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्येच तिथे जे कॅश प्राइज आहे ते वितरित केलं जाईल. संजय पाचाळकर पाचरुक्याचा हा खेळाडू आणि त्याच्याकरता आलेलं जे कॅश प्राइज आहे ते तिथे ज्यांच्याकडनं हे कॅश प्राइज लावलं गेलंय ते कॅश प्राइज आपण त्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे वितरित करणार आहोत. संजय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला जॉईंट व्हायचं आहे आणि ते पारितोषिक प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपल्याला मॅन ऑफ द मॅच वितरित केली गेली. कॅमेरामन आपल्याला फोकस करायचं आहे तिथे. ते कॅश प्राइज आहे ते या खेळाडूला समोर कॅमेरा आहे. या खेळाडूला हे कॅश प्राइज वितरित केलं जात आहे. तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहे. मॅचकडे जाऊया. ऑन गोईंग मॅचमध्ये सध्या खूप चांगलं क्रिकेट सुरू आहे. इनसाइड आउटचा एक चांगला चौकार आपल्याला पहिल्या बॉलवर पाहायला मिळाला होता लैलाच्या बॅटमधनं. 5 या धावसंख्येवर तो बॅटिंग करतोय. त्याचा साथीदार सौरभ पहिल्यांदा स्ट्रायकर एंडकडे निलेश शेळकाच्या विपक्षामध्ये. इथे मात्र फिरालेल्या बॉलला फक्त दिशा दिली. गॅप शोधला गलीमध्ये. तिथे बॉल चाललाय. जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं रन्समध्ये वाढ होतील. 2 धावा सुरक्षित तिथे घेतल्या जातील. अगदी इत्मिनानमध्ये शांतीमध्ये बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गॅप शोधणं गरजेचं आहे आणि ते गॅप शोधत असताना तिथे रन्स शोधतायत दोन्ही बॅटर्स. धावसंख्या 7 या आकड्यावर. षटक क्रमांक 1चा खेळ सुरू असताना निलेश शेळका सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खूप चांगला फटका. हा पाठलाग इथे अपुरा ठरवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 साऱ्यानं वाटतोय हवा हवा. इतिहास कायम करी नवा. तुम्ही कुठेही जोरकस मारण्याचा प्रयत्न न करता तंत्रशुद्धतेनं प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळत चांगल्या रन्स मिळवू शकता. अगदी त्याचं हे उदाहरण या फटक्यानं तुम्हाला जरूर पाहायला मिळालं. खूप सुंदर पद्धतीनं तिथे प्रॉपर टायमिंगच्या जोरावर इनफिल्डच्या वरनं तो फटका खेळला. कुठेही जोरात मारण्याचा प्रयत्न नव्हता आणि त्यामध्ये चौकार अर्जित झाला. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न फ्लाईट दिली. बाउन्स दिला आणि तो बाउन्स पथ्यावर पडला इथे निलेश शेळकाच्या. बॉल टप्पा खाल्यानंतर हलकासा कट होत असताना बाहेरच्या बाजूने निघताना विकेट किपरच्या हाताचा वेध घेतोय. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. इथे मात्र बॅकलेपला खाली करत असताना विकेट सॅक्रिफाईस झाली आहे का. बॉल कदाचित स्टंपवर गेला असता नसता नाही माहीत. मात्र बॅटच्या साह्यानं त्याला बाजूला ढकलताना तिथे चुकी झाली आणि सौरभला माघारी परतावं लागलं. सौरभच्या पारीचा अंत. विकेट नंबर 1 पहिला हादरा इथे लागलाय तो टीम आई गावदेवी कोपरला. फलंदाज सौरभ तंबूजा आसरला परत. रॉयल याचा हिशोब आयरा दादा आमचा वन हँड. रॉयल याचा हिशोब आयरा दादा आमचा वन हँड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड. 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 पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीला आलाय. या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस एक नेल्सन टोटल 11ला 1 ओव्हर नंतर.
यावेळेस मात्र मोठा फटक्याचा प्रयत्न, बोट आकाशाकडे, पंचांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नव्हता. अगदी विकेटच्या मधोमध सापडला यावेळेस लैलाच्या पारीचा अंत. बॅक टू बॅक दुसरा गडी ओपन करण्याकरता आलेले दोन्ही फलंदाज तंबूच्या आसराला परतत असताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज लैला बॅक टू द डगआउट. आपल्या दादानं प्रदीप दादानं हार साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं हार साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं हार साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. थँक्यू. नवीन फलंदाज सतीश आलाय. सतीश जाधव, मॅन फ्रॉम आडणे. अगदी चांगली गोलंदाजी या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवली आहे. मात्र आज या निर्णायक मॅच मध्ये त्याला चांगली फलंदाजी दाखवणं गरजेचं आहे. काय इथे सतीश जाधव एक चांगली इनिंग प्ले करेल, चांगली फटकेबाजी करेल, आपल्या टीमला मजबूत स्थितीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल, हे सर्व काही आपल्याला पाहायचं आहे. आणि तो सतीश सध्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र आल्या आल्या पहिलाच बॉल तिथे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक, संघर्षाचा शंखनाद, बॉल सीमारेषा पार, षटकार 6. ऐकून घ्या ना थोडं, हार बनलाय ब्रँड, आला या ट्रेंड, ऐकून घ्या ना थोडं, ऐकून घ्या ना थोडं. आपल्या दादानं प्रदीप दादा. थँक्यू. यावेळेचा फटका ज्याला जर आपण विस्तारित स्वरूपानं सांगायचं झालं तर खेळाडू अशा भूत नजरेनं त्या बॉलकडे शेवटच्या क्षणापर्यंत पाहत राहिला आणि बॉल त्याच्या डोक्यावरनं संघर्षाचा शंखनाद करत सीमारेषा पार. षटकांमध्ये कन्वर्ट झालाय. 6 रन्स. मैदानाच्या आतमध्ये लढाऊ वृत्ती ती खूप महत्वाची असते आणि ती लढाऊ वृत्ती या मातीनं आम्हाला शिकवली आहे. कारण ज्या हिंदवी स्वराज्यामध्ये आम्ही राहतो ते स्वराज्य अगदी संघर्षानं उभं राहिलंय. मुठभर मावळे हाताशी घेऊन हे हिंदवी स्वराज्य माझ्या राजानं उभं केलं. कधी हा विचार नव्हता की समोर किती लाखोंच्या फौज आहेत, किती मोठ्या फौज आहेत. लढायचं तर मग लढायचंच आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र सतीश पाटीलचा फटका हवेमध्ये, जास्त उंची गाठली आहे. लांबी किती, लांबी पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेरची. वॉट शॉट, हाय अँड हँडसम ज्याला म्हटलं जातं, अगदी खऱ्या अर्थानं हाय अँड हँडसम स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार, षटकार 6. आपल्या दादानं प्रदीप दादानं हार साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं हार साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं हार साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. थँक्यू डीजे. अगदी चांगली बॅटिंग सतीश, अगदी टावरिंग स्ट्रोक खेळतोय. षटकारामध्ये परावर्तित करतोय बॉलला. आक्रमण ते गरजेचं आहे आणि तेच सध्या मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला उडवलंय आणि यावेळेस मात्र चुकी झाली आहे. जी हाईट या बॉलला प्रदान करून देणं गरजेचं होतं तिथे स्टँडर्ड डिलिव्हर करण्याच्या नादात सतीश जाधवच्या पारीचा अंत. विकेट नंबर 3. तिसरा झटका इथे लागलाय. फलंदाज सतीश तंबूच्या आसराला परत. विकेट आली. या 2 षटकार इथे आलायत. नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 23ला 3, 23 रन्स आहेत. षटक क्रमांक 2. धावसंख्या चांगली आहे मात्र विकेट्स 3 आल्यात. तेही महत्वाचं आहे कारण सुरुवातीला जेव्हा विकेट्स येतात तेव्हा डावाच्या शेवटी त्याचा प्रादुर्भाव तुम्हाला जरूर सहन करावा लागतो. आणि सध्या जर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं रन चांगले आहेत मात्र विकेट आलं. जितू पालन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथे एक चांगला फटका त्याच्या वतीनं मिड विकेट मध्ये जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगलनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. जितू आणि मोहित दोन चांदीप गावचे अनमोल रत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत जे बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग त्यांच्याकडनं जरूर अपेक्षित आहे आणि ही चांगली बॅटिंग त्यांना मैदानाच्या आतमधनं दाखवावी लागेल. आज संडे आहे. तुमचा संडे तुम्हाला जर अगदी अप्रतिमतेनं एन्जॉय करायचा आहे
तर मग आज या मैदानापेक्षा चांगला पर्याय या संपूर्ण विभागाला दुसरा नाही आहे. अप्रतिम क्रिकेटची पर्वणी तुम्ही या मैदानावर आल्यानंतर तुम्हाला जरूर मिळेल आणि ती पर्वणी जर तुम्हाला इथे घ्यायची आहे तर मग तुम्हाला थोडंसं या मैदानाकडे यावं लागेल. चांगलं क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सकाळच्या पहिल्या सत्रापासून जो प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडला गेलाय त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. कारण याच प्रेक्षकांशिवाय कुणालाही ओळख संपादित होत नसते. तो आमचा प्रेक्षक वर्ग सकाळी इथपर्यंत आलाय, त्यांचं स्वागत आहे. पुढचा बॉल ऑन साइडला चांगला फटका आहे. विकेट नंबर 4 जीतू पालन दिपाट. बैल आमचा जगतोया, खेळ बैल गाड्याचा घाटामध्ये शोभतोया. धूळ उडवून कसा वाऱ्यावानी पळतोया, वारे पाहून ती भल्या भल्यानं घाम फुटतोया. तुम्ही नाहकचा आमचा सोडा, तुम्ही नाहकचा आमचा सोडा. पाटलांचा अहो पाटलांचा, पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने हातात केला या राडा. पाटलांचा बैल गाडा त्याने हातात केला राडा. बुचडे पाटलांची नजर होती. थँक्यू डीजे. हॅलो हॅलो. यावेळेस मात्र ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचाच्या अगदी बाजूने बॉल चाललाय. जोपर्यंत डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला गेलाय. नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता कल्पेश. जबाबदारी आहे त्याच्याही खांद्यांवर. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. 4 विकेट्स गेल्यात. थोडीशी पडझड जरूर झाली आहे, मात्र ती पडझड थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस मोहित मडवी बचावलाय का? आणि इथे पंचांचा इशारा नाही आहे, म्हणजे तो मोहित मडवी यावेळेस बचावला गेलाय. इथे विकेट मिळू शकली असती. पंच कॉन्फिडंट होते आणि जर कॉन्फिडंट होते तर मग इथे कॅच जर कॅली झाला असता तर मोहित मडवीला माघारी परतावं लागलं असतं. इथे मात्र बॉल बॉडीला ब्रश करतोय. चांगली गोलंदाजी. प्रत्येक बॉलवर काहीतरी घडतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉलवर काहीतरी हडकम जरूर माजतोय. इथे एक गोष्ट स्पष्ट आहे, एकतर विकेट एकतर षटकार. काहीतरी एक वेगळं निश्चित पाहायला मिळेल या बॉलवर. चांगला बॉल. पुण्याच्या एकदा अगदी तोच हडकम मैदानाच्या आतमध्ये आहे. शांतता ती प्रस्थापित केली जाते. इथे अतिरिक्त रन्स मिळाली असती, मात्र आपल्या जागेपासून थोडासा पुढे गेला तुषार किनी. पुण्याच्या एकदा आजच्या अंतिम दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये राहुल किनी, विपुल गावड ते सुद्धा जॉईंट आहेत. एक फेम आहेत विपुल गावड. आपण जर पाहिलं तर स्नॅपचॅटच्या माध्यमातून 21,80,000 चा स्कोर आहे त्यांचा. यावेळेस हा बॉल जर आपण पाहिलं तर रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही आहे. बॉल आलाय तिथे डॉटच्या स्वरूपानं. 3 षटकांचा खेळ समाप्तीला आला. 3 षटकांचा खेळ समाप्ती एकेरीस प्रतिषटक 9 या सरासरीनं 27 धावा दाफलकावर आहेत. येणारी 3 षटकं काय याच पद्धतीने रोखलं जाईल की इथे विध्वंसक अंदाज तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मोहित मडवी आणि त्याच्या साथीनं उभा असलेला फलंदाज कल्पेश या दोघांकडनं आत्मसात केला जाईल ते पाहण्यालायक ठरेल. मात्र 4थं षटक जोपर्यंत प्रगतीपथावर येत आहे, एक छोटी संधी देऊया आपल्या डीजेला. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दैविप्यमान असा सोहळा VGPL सीझन 4. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच मध्ये मला वाटतं क्वालिफायर ही मॅच असेल. पुढची मॅच नंबर 1 च्या स्पॉटवर असलेल्या 2 टीम्स एकमेकाच्या विपक्षामध्ये उभा राहतील. एका बाजूने जय हनुमान शिरवली आणि त्याच्या विपक्षामध्ये आई गावदेवी चांदीप. पहिल्या 5 ओव्हर नंतर आपल्याला टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. बोथ टीम कॅप्टन्स रेडी राहायचंय आपल्याला.
इथे चांगला बॉल, इथे चांगला बॉल, पुढे खेळवलं, फलंदाजाला बंदिस्त केलं, विकेटच्या मागे घेऊन गेला. ऍक्शन चांगली आहे आणि त्या चांगल्या ऍक्शन बरोबर विचारही चांगला आहे. फुलर लेंथवर बॉलला पिचिंग करायचंय आणि ते फुलर लेंथला पिच करत असताना फलंदाजाला बंदिस्त करणाऱ्या लाईननं बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. पुढचा बॉल, इथे फटका ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने सजवलाय. बॉल जमिनीवर दंदन करत चाललाय. तिथे जोपर्यंत काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये बॉलला फील्ड केलं गेलं, एक सिंगल मध्ये चेंडू तिथे कन्वर्ट झाला. एक रनच्या मदतीनं धावसंख्या 28-28. शांतता आहे. ही शांतता वादळापूर्वीची होती हे तुम्हाला मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल आणि ती कुवत मोहित मडवी या खेळाडूमध्ये जरूर आहे. पाठीवर जर आपण पाहिला तर त्याच्या पाठीवर 18 आकडा आहे आणि 18 हा आकडा म्हणजे संघर्ष, त्यागाचं प्रतीक. कारण विराट कोहली याचा आकडा आहे म्हणजे आपल्या वडिलांच्या चितेला अग्नी दिल्यानंतरही मैदानाच्या आतमध्ये येऊन एक शतकीय इनिंग साकारू शकतो असा तो खेळाडू म्हणजे विराट कोहली. त्याचा आकडा पाठीवर आहे आणि अगदी त्याच्या स्टाईलनं बॉलला तिथे खेळलाय. सीमारेषा पार चौकारमध्ये कन्वर्ट केलंय. रन्स मिळतील 4. थँक्यू. त्या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 32-32. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतं. यावेळेस मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. एक कट होणारा बॉल, उजवी यष्टी वाकवतोय मोहित मडवीची. मोहित मडवी तंबूजा असेलला या मॅच मधला सर्वात महत्वाचा सर्वात मोठा मासा गळाला लागलाय. मोहित मडवी तंबूजा असेलला परत. उजळे पाटलांची नजर होती तीक्ष्ण, पारखीला हिरा मिल्खा शेठ नजरेनं. जेव्हा पायाला मिल्खा विसरून देहभान, नंबर 1 ची बारी आणली त्यानं घडवून. दम असेल तर रेकॉर्ड तोडा, दम असेल तर रेकॉर्ड तोडा. अरे तोडून दाखव पाटलांचा, उजळे पाटलांचा. न्यूमॅन इन धनेश चौधरी. आक्रमकता हीच त्याची ओळख आहे आणि तीच सध्या मैदानाच्या आतमध्ये गरजेची आहे. इथे धनेश एक चांगली इनिंग पेशकश करेल का, चांगली फलंदाजी करेल का, आपल्या टीमची अडचणीमध्ये सापडलेली ही नाव एका नाविकाप्रमाणे तो किनाऱ्याला लावेल का हे पाहण्याला एक ठरेल. तो धनेश इथे आल्या आल्या त्याला परतीचा प्रवास करावा लागेल. मधली यष्टी ती त्याची उद्ध्वस्त केली आहे. क्लीन बॉलच्या माध्यमातून माघारी परतवलंय फलंदाज धनेश चौधरी. तंबूच्या असलेला शून्याचा भला मोठा चष्मा घालून तो मैदानाच्या बाहेर. आर बनलाय ब्रँड आला या ट्रेंड, ऐकून घ्या ना थोडं, आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आज साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. आपल्या दादानं प्रदीप दादानं आज साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत चौधरी बाबू बॅटिंग करण्याकरता आलाय. जो नंबर त्याच्या पाठीवर आहे ना अगदी त्या खेळाडूच्या नंबरवर आलाय आणि त्या खेळाडू सारखीच बॅटिंग त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. नंबर 07 ची जर्सी आणि इथे विकेटची हॅट्रिक संपादित केली आहे. या निर्णायक मॅच मध्ये एलिमिनेटर नंबर 2 मध्ये अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक गोलंदाज सुनीलनं इथे आपल्या विकेटची हॅट्रिक संपादित केली आहे आणि या स्पर्धेतलं हे मला वाटतं 5वा फायपर. 5 विकेट्स आपल्या नावावर केल्यात. फायपर केलंय कंप्लीट. नाव आहे गोलंदाजाचं सुनील. थँक्यू डीजे. सुनील मॅन फ्रॉम तिल्हेर. अप्रतिम अशी कामगिरी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. 5 विकेट्स आपल्या नावावर नोंदवल्यात आणि 5 विकेट्स नावावर नोंदवणं सोपं नसतं. एका मॅच मध्ये खूप परिश्रम लागतात त्याकरता, खूप सारी मेहनत. एखाद्या गोलंदाजाचं आयुष्य जगणं खूप कठीण असतं कारण तुम्ही जेव्हा प्लेन गोलंदाजी करता, तुम्ही जेव्हा अगदी चांगल्या शैलीनं गोलंदाजी करता
ते आयुष्य खूप खडतर असतं, खूप साऱ्या दुखापतींमधनं त्याला जावं लागतं. खांद्याच्या दुखापती असतील, स्ट्रेस असेल, त्याच्या मांसपेशींमध्ये येणारे सातत्याचे जे क्रॅम्प्स असतील, ह्या सर्वांमधनं ज्याला पुढे जात चांगली कामगिरी करावी लागते, तो एक परिपूर्ण गोलंदाज असतो. मैदानामध्ये ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे. एक छोटी संधी डीजेला देऊ, कारण अजित म्हात्रे जिथे डीजे बॉक्स मध्ये दाखल झाले, त्यामुळे आपण एक गाणं ऐकू. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरनं इथे चांगला बॉल, फुलर लाईन द बेस्ट वेपन. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधला सर्वात कारगीर बॉल म्हणजे वाईड यॉर्कर. तो वाईड यॉर्कर इथे प्रस्थापित केला, फलंदाजाला रोखून धरलंय, बंदिस्त केलंय. धावसंख्या 32, षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू आहे. फटका चांगला आहे, यावेळेस मात्र रोखणं नामुमकिन. बॉल निघून जाईल सीमारेषा पार, इथे मिळेल चौकार 4. थँक्यू डीजे. यानंतरचा टॉस तो खूप इम्पॉर्टंट असेल, कारण फायनल मध्ये जाऊन पोहोचणारा पहिला संघ कोण हे ठरणारी ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. क्वालिफायर 1 इथे चौकाराचा इशारा आलाय. रन्स वाढतायत, रन्स मिळतायत, रन्स जोडल्या जात आहेत आणि त्याच जोडणं गरजेचं आहे. धावसंख्येची जी भूक आपल्या टीमला आहे ना, त्या भूकेला तुम्हाला पूर्ण करावं लागेल आणि ती भूक पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 बाउंड्री झाल्यात. 40 ऑन बोर्ड, 40 धावा राफलकावर, 4.3 षटकांचा खेळ तो आतापर्यंत पूर्ण झालाय. यानंतरच्या मॅच मध्ये जय हनुमान शिरवली आणि आई गावदेवी चांदीप, कडा आणि बडा मुकाबला. चांगला बॉल खाली ठेवलं, थोडस सबमरीन राहिला बॉल. फलंदाजीच्या बॅटच्या रेंज पासून दूर ठेवलं, त्याचा फायदा मिळाला. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने अधोरेखित होत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तुम्हाला गोलंदाजी करत असताना उदय पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, वाह काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम टप्पा इथे त्याच्याकडनं पाहायला मिळाला. आपल्या बोटांची जादू बॅटरला दाखवली. चेंडूवर फिंगर रोल करतोय, कट करतोय. तुमच्याकडे टप्पा चांगला आहे. या चेंडू नंतर त्याबद्दल आपण जरूर बोलू. इथे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, पुढे टाकण्याचा प्रयत्न, बॉल आलाय डॉट. असं म्हटलं जाताना तुमच्याकडे कटर कॉम्बिनेशन आहे, तुमच्याकडे वेग आहे, मात्र तुमच्या खांद्यावर कंट्रोल नाहीये. तर मग तुमच्याकडे कितीही चांगलं कटरचं कॉम्बिनेशन असू द्या, तुम्ही चांगली गोलंदाजी करणार नाही. जर तुमच्या खांद्यावर तुमचा कंट्रोल आहे, तर मग तुमच्याकडे खूप जास्त कट किंवा खूप जास्त वेग जरी नसताना तरी चांगल्या टप्प्याच्या जोरावर तुम्ही फलंदाजाला बंदिस्त जरूर करू शकता. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी खांद्यावर चांगला कंट्रोल, प्रत्येक बॉल अगदी योग्य टप्प्यावर तिथे डिलिव्हर करत असताना आपली ओव्हर संपवली. 2 बाउंड्री जरूर खाल्ल्या, मात्र त्या बाउंड्रीज खाल्ल्यानंतरही त्या षटकाला पूर्णपणे कव्हर केलं. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर प्रति षटक जवळपास 8, या सरासरीनं 40 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. शेवटच्या षटकामध्ये किमान 15 ते 20च्या दरम्यानच्या धावा इथे अपेक्षित असतील. त्या 15 ते 20च्या दरम्यानच्या धावा काही इथे राफलकावर जोडल्या जातील ते पाहण्यालायक ठरेल. पहिल्या एलिमिनेटर मध्ये जियांची 11 कनेरचा संघ विजयी संपादित करत पुढे आलाय. या एलिमिनेटरच्या मॅच मध्ये कोण पुढे येईल? चांगला बॉल आहे समोरच्या बाजूने जिथे खेळला गेला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केला. एक सिंगल जर इथनं जात राहील तर रिलॅक्स फील करेल जरूर. पहिल्यांदा फिल्डिंग करत असताना टीम हर्षदा 11 विरार फाटा, हर्षदा 11 आणि आई गावदेवी या 2 टीम मध्ये सध्या मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उडवला, यावेळेस मात्र बॉलला लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात आहे आणि त्यानं तिथे एक चांगला झेल टिपलाय. अगदी सहज सोपा साधा झेल त्यानं तिथे कॅरी केला आणि विकेट मिळवली. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 8वा झटका लागलाय तो आई गावदेवी कशीत कोपरला.
थँक्यू डीजे. चला आई गावदेवी चांदीप कॅप्टन जॉईंट व्हा. आपले विपक्षी टीमचे कॅप्टन आमच्या समवेत जॉईंट आहेत. टीम आई गावदेवी चांदीप कर्णधार आपल्याला ही जॉईंट व्हायचं आहे. या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. इथे बॉल हवेमध्ये या निलेश शेलका त्या क्षेत्रामध्ये या जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला गेलाय. एक रनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या पुढे सरकत असताना 42 5.3 षटकांचा खेळ समाप्तीला आलाय. 42 आजच्या दिवसात लो स्कोरिंग मॅच कोणीही एक्सेप्ट करत नाही. जिथे एक लो स्कोरिंग मॅच म्हणजे अप्रतिम अफाट आणि अचाट दर्जाची गोलंदाजी. वा वा लेट पण थेट काय फटका सजवलाय अप्रतिमतेनं. षटकार 6. थँक्यू डीजे. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 48 धावा. हाईटचा पुरेपूर वापर केला आपटून टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये बॉलला षटकारामध्ये कन्वर्ट केलं. इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विवेक आहे. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि विवेकच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत निर्जन स्थळाकडे जाईल का. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होता. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये बॉल कॅरी करण्याचा प्रयत्न केला. 2 रन्स त्या बॉलवर तिथे जोडल्या गेल्या आणि लढण्याजोगं बळ जे धाफलकावर उभं केलं. धाफलकावर जर आपण पाहिलं तर 50 कम्सअप 50 धावा या धाफलकावर जोडल्या जात आहेत. अजूनही या पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा बॉल आहे. यानंतर आपण टॉसकडे जाणार आहोत. आपल्या मुख्य मंचावरले जे मान्यवर पाहुणे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या महत्त्वाच्या निर्णायक मॅचची नाणेफेक करणार आहोत. क्वालिफायर 1 जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला क्वालिफायर कोण असेल फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ते ठरवणारी ती मॅच. फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे. त्याला बीट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला मात्र जोपर्यंत बॉल रिटर्न आला 2 रन तिथे इझिली कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीने धावसंख्या 52 वर. विजयाकरता येणारी 6 षटकं 36 बॉल आणि 53 धावसंख्येची गरज. 53 धावा कशा पद्धतीने धाफलकावर लावल्या जातील उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्समध्ये जिथे नाणेफेक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संजय करत मुख्य मंचावरनं जे मान्यवर आहेत त्यांना टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन करायचं आहे जिथे नाणेफेक केले जाईल. क्वालिफायर 1 हा मुकाबला. गौरव किणी तिथे मान्यवरांना घेऊन टॉस बॉक्समध्ये असतील. कॉइन स्पिन केला जाईल. बघूया कुणाच्या बाजूनं हा निर्णय तिथे लागेल. कोण टॉस जिंकेल आणि विद्यमान पंचायत समितीचे सभापती सन्माननीय अशोकजी पाटील साहेब आपल्या समवेत टॉस बॉक्समध्ये आहेत. त्यांच्यासोबत दोन्ही कॅप्टन जॉईन झालेत. गौरव किणी सुद्धा तिथे असतील. 6 चेंडूत 6 विकेट्सचा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहे आणि तो गौरव किणी तिथे आपल्याला पाहायला मिळेल टॉस बॉक्समध्ये. श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे इथे हा रेकॉर्ड त्यांना प्रस्थापित केला होता गौरव किनीनं आणि तोही आपल्याला टॉस बॉक्समध्ये पाहायला मिळतो. सन्माननीय सभापती साहेब अशोकजी पाटील साहेब ज्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक तिथे होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. कोण ठरेल या टॉसचा बॉस. कॉइन स्पिन झालाय आणि तदनंतर तिथे नाणेफेक कोणी जिंकली आहे गौरव किणी आम्हाला दर्शवतील. नाणेफेक जिंकली आहे टीम जय हनुमान शिरवली. निर्णय सुशांत काय असेल आपला. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. नाणेफेकीचा कौल जिंकला आणि नाणेफेकीचा कौल जिंकताना निर्णय घेतलाय तो टीम जय हनुमान शिरवलीनं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा. फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय ते टीम आई गावदेवी चांदीपला. आई गावदेवी चांदीप आणि जय हनुमान शिरवली ज्यांच्यामधला संघर्ष ज्यांच्यामधली लढत ज्यांच्यामधली
ही अप्रतिम खेळाची अनुभूती आपल्याला इथे जरूर पाहायला मिळणार आहे. धन्यवाद सर. या क्रिकेटचा सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. वसई पंचायत समितीचे सन्माननीय सभापती अशोकजी पाटील सर या व्यासपीठावर आहेत. त्यांचे मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करते. त्यांच्यामार्फत या स्पर्धेसाठी 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद सर. तसेच त्यांच्या समवेत आहेत ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नरसुभाऊ पाटील सर. यांच्यामार्फतही या स्पर्धेसाठी रोख 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद सर. तसेच यांच्या समवेत असलेले सन्माननीय सदानंद भोईर गौराईपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही मार्फत या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद सर. सन्माननीय किशोरजी वजे साहेब सुद्धा आपल्याला साईड स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्यानं ते आपल्या सोबत उपस्थित राहत आहेत. सन्माननीय सचिनजी माळवी सर VGPLचे अध्यक्ष या ठिकाणी मंद पावलांनी उपस्थित होत आहेत. मी त्यांचेही शब्दफुलांनी हार्दिक हार्दिक स्वागत करते. विद्यमान अध्यक्ष VGPL वसई ग्रामीण प्रीमियर लीग सन्माननीय सचिनजी मालवी एक दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि तुमच्यामध्ये दिलदारपणा हा असलाच पाहिजे. तुम्ही आयुष्यामध्ये पैसा किती कमवला ते महत्त्वाचं नाही, तुम्ही माणसं किती कमवली, तुम्ही किती लोकांच्या मदतीला धावून आलात ते आयुष्यामध्ये पाहिलं जातं. आणि सचिनजी मालवी नेहमीच एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारं व्यक्तिमत्व आणि त्यांचं स्वागत एकदा शानदार स्ट्रोकनं बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. ऐकून घ्या ना थोडं और बनलाय ब्रँड आला या ट्रेंड ऐकून घ्या ना थोडं आपल्या दादानं प्रदीप दादानं आर साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड आपल्या दादानं स्वागत केलंय. लैलाचं पहिलाच बॉल अगदी चांगल्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट केला. आदेश पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये. व्हाईटचा इशारा. आदेश पाटील एक दुहेरी रोल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या टीमला मदतीला धावून येतोय. ऑरेंज कॅप ही थोडा काळ त्याच्या डोक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. चांगली बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. समालोचक म्हणून आमची साथही देतोय मध्ये मध्ये. लैला आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. आदेश पाटीलच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल इथे फटका ऑन साइडला खूप चांगला सजवला. क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि तिथे बॅकअप चांगला आहे. बॅकअप खूप महत्वाचा आहे. तुमचा साथीदार तुमच्या मदतीला धावून येणं ती काळाची गरज आहे. असं म्हटलं जातं ना की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं त्याचं मागचं महत्वाचं कारण म्हणजे जीवा महाले. कारण जीवा महालेने तो वार जर सहन केला नसता तर छत्रपतींच्या बरोबर ती वाईट घटना घडली असती. म्हणून तुमचा साथीदार तो तुमची कशी मदत करतो ते महत्वाचं. आणि म्हणूनच ते वाक्य आलं ना होता जीवा म्हणून वाचला शिवा. तुम्हाला तुमच्या साथीदाराची मदत ती खूप गरजेची असते. यावेळेस हा बॉल चांगली फिल्डिंग स्टॉप केलं बॉलला. 1 रन मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 7 ही आकड्यावर. लैला सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. गोलंदाजी करत असताना 52 रन्स पहिल्या पूर्वार्धामध्ये धावफलकावर लागले. 53चं टार्गेट आहे आणि 7 धावा आतापर्यंत अधोरेखित झाल्यात. यावेळेचा बॉल उजव्या स्टीवर पीच झाला. अतिरिक्त बाहेर विरल नायर यांचे दोन्ही हात समांतर रेषेत. इशारा आला त्यांच्या माध्यमातून व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 8 या आकड्यावर. पहिल्या
5 दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये आशुतोष वेवारे यांनाही आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहिलं. मागच्या 2 दिवसापासून समीर पाटकर आपल्याशी जोडले गेलेत. यावेळेस मात्र समोर बॉलर्स बॅक ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, जोपर्यंत बॉलला उचलून रिटर्न केला. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसते येते 9 ऑन बोर्ड. 9 धावा या धावफलकावर आहेत. 4 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत अद्यावत झालाय, पूर्णत्वाला आलाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक राहतोय. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर लयला आहे. इथे फटका फसलाय. बॉल बॅटमध्ये प्रॉपर मिडल नाही आहे. बॅटच्या अगदी खालच्या साईडच्या कडेला लागला बॉल. आडव्या बॅटनं तिथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक सिंगल जोडली जाईल, ज्यामुळे धावसंख्या 10 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिलं तर सुनील याच्याकरता एक बॉल सजलाय, ज्या बॉलनं त्यानं गोलंदाजी केली. 5 विकेट्स त्यानं आपल्या नावावर केल्या. अगदी स्माइल केल्याचं एक चित्र त्या बॉलवर असेल आणि 5 विकेट्स असं लिहिलं जाईल जेव्हा मॅच समाप्त होईल. यावेळेस मात्र हा बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप निघून जाईल सीमारेषा पार. धनेश चौधरी याच्या मस्तकावर दस्तक. कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत म्हणायचं तर टांगा पलटी घोडे फरार. 1 टप्प्याखेरीज डोक्यावर दस्तक देऊन बॉल सीमा पार. चौकार 4. थँक्यू. आमच्या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यातली 2 अशी ठिकाणं आहेत जिथे गेल्यानंतर त्यांना त्यांची सर्व टेन्शन्स विसरायला होतात. सर्व काही जो त्यांच्या मनावर क्षीण असतो किंवा जो धाकाधाकीच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण असतो, ते 2 ठिकाणं. एक म्हणजे आमचं टेनिस बॉल क्रिकेटचं मैदान आणि दुसरं म्हणजे माझ्या कारल्या निवासीचं जे स्थान आहे, एकविरा माऊलीचं मंदिर. तिथे गेल्यानंतर आम्ही अगदी शांत होतो, रिलॅक्स होतो. अशी ही 2 ठिकाणं आहेत. इथे मात्र चांगला प्रयत्न. बॉल निसटलाय. रन मध्ये इथे वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या वाढत असताना पुढे सरकून यावेळी जाऊन पुसते ती एकंदर 15 ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज विशाल आहे. चांगला बॉल, चांगला बॉल. अगदी प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला फाडायचं होतं आणि कव्हरला फाडायच्या प्रयत्नात बॉल मिस केलाय. चांगली लाईन होती. स्ट्रोक झाला असता तर आजच्या दिवसातला सर्वोत्तम स्ट्रोक होऊ शकला असता. अगदी प्रॉपर क्रिकेटिंग ऑन मेरिट तो फटका आपल्याला पाहायला मिळू शकला असता. त्यावेळेस मात्र बॉलर्स बॅक ज्यामध्ये फिल्डिंग चांगली आहे. धावसंख्येला अंकुश. ह्याच अंकुशाची गरज आहे, कारण शेवटच्या ज्या 3 ओव्हर्स आहेत त्या महत्त्वाच्या ठरतील. कारण शेवटच्या 3 ओव्हर्स मधली 2 षटकं मला वाटतं मोहित मडवीच्या हातामध्ये असतील. त्यामुळे इथे जर रन्स वाचवल्या तर शेवटी मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकते. बॅटची कडा, फ्लाइंग स्लीप. तिथे बॉलला जितू पालन, एक सेन्सिबल क्रिकेटर, ज्यानं यावेळेस बॉलला स्टॉप केलं, फील्ड केलं. धावसंख्या 1 न वाढत असताना पुढे सरकन 16 4 चेंडूचा खेळ. आतापर्यंत या 4 बॉलमध्ये फक्त 2 रन्स आल्यात या ओव्हरमध्ये. अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाज विशालचा जर आपण विचार केला, अगदी योग्य टप्पा आणि योग्य लाईननं मारा केलाय. फलंदाजाला शांत बांधून ठेवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फटका फसला. यावेळेस हवेमध्ये आहे. झेलची संधी आहे. बॉलच्या खाली सतीश जाधव आणि एक चांगला कॅच. विकेट तिथे संपादित केली आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. पहिला झटका, पहिला फलंदाज तंबूच्या असलेला परतत असताना पाहायला मिळतोय. दयानंद दिपाट. थँक्यू डीजे. गाणं जर आपण पाहिलं तर प्रभू श्रीकृष्णाचं गाणं आहे. आणि ह्या खेळाला जरी असं म्हटलं गेलं की इंग्लंड या देशानं या खेळाची निर्मिती केली असली तरी आम्ही इतिहास जर चाळला
इतिहास जर तपासला तर प्रभू श्रीकृष्णानं अगदी एका कपड्याच्या गोलाकार वस्तूनं काठीनं खेळताना आपल्या सवंगड्यांसोबत लिहिलं गेलंय. त्यामुळे हा खेळ तेव्हापासून आहे हे त्यावरनं निष्पन्न होतं. बाद चेंडूचा खेळ झालाय. 2 रन्स 1 विकेट त्यामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. इथे फटका फसलाय. बॉल हवेत. मॅचचा सर्वात महत्वाचा कॅच. इथे निलेश शेळका शून्याचा भला मोठा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर आणि निलेश शेळका शून्यावर बाद होणं ते कदापि परवडणार नसेल हर्षदा 11 विरार फाटा या टीमला. इतिहास कायम करी नवा, इतिहास कायम करी नवा, इतिहास कायम करी नवा. रॉयल याचा हिशोब ऐर दादा आमचा वन हँड, रॉयल याचा हिशोब ऐर दादा आमचा Thank you, DJ. वन हँड. सन्माननीय गणेशजी गोवारी इथे उपस्थित आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. विनंती आहे गणेशजी गोवारी आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. 2 ओव्हरचा खेळ. 2 ओव्हर नंतर जशी स्थिती पूर्वार्धाच्या खेळाची होती अगदी तीच स्थिती या उत्तरार्धाच्या खेळाची आहे. पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर विकेट्सचं पतन झालं आणि त्याच विकेट्सचं पतन त्यामुळे आपण जर पाहिलं तर 52 ही धावसंख्या धावफलकावर आहे आणि उत्तरार्धाच्या खेळामध्येही जर आपण लक्ष दिलं तर इथे ही विकेट्सची पतनं ती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत आणि या विकेट्सच्या पतनामुळे धावसंख्येला लगाम ती जरूर घातली गेली आहे. 8 रन पर ओव्हर या रन रेटनं 2 ओव्हरमध्ये 16 रन बनवल्या गेल्यात. मात्र 53चं लक्ष आहे. दिसायला छोटं दिसत असलं ना तरी बनवण्याकरता खूप कठीण आहे. 53 सहजतेनं धावफलकावर लागत नाही. अजूनही विजयाकरता येणारे 24 बॉल 37 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडू 37 धावा. चला जो वेळ मैदानामध्ये घालवताय शेवटच्या षटकाला आम्ही पेनल्टी लावल्यानंतर कुठलीही लंगडी सबब घेऊन इथे आमच्यापर्यंत यायचं नाही या गोष्टीची नोंद ठेवा. टाइम लिमिट सर्वांना सारखं आहे कारण इथे एक चांगलं क्रिकेट सर्वांनाच पाहिजे. प्रत्येकाला समान न्याय तोच या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा आहे. म्हणून ही स्पर्धा यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. हा सर्व काही खटाटोप या विभागातील खेळाडूंनी मोठं व्हावं, या विभागातील खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं त्याकरता केला गेलाय. पुढचा बॉल. यावेळचा बॉल टप्पा खाल्यानंतर उसळी खाल्ली आणि तदनंतर विकेटच्या मागे तिथे वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय आणि हाईट 1. खांद्याच्या जोरावर आपटण्याचा प्रयत्न केला आणि खांद्याच्या जोरावर थोडंसं आधी आपटलं. बॉलला असंच म्हणावं लागेल. थोडंसं पुढे डिलिव्हर केलं असतं तर एक फेअर बॉल झाला असता. तुमचा टप्पा कुठे आहे तो बाउन्समध्ये तपासला जातो आणि इथे टप्पा थोडासा आखूड होता त्याचा फायदा मिळाला बॅटरला. वाईटचा इशारा. आदेश या मैदानामध्ये स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करतोय. इथे वन शॉट. आदेश पाटील ज्यानं या फ्री हिटच्या बॉलला यावेळच्या चांगल्या बॉलला तिथे फेकून दिलंय. वाईट बॉल होता आणि तदनंतर षटकार आलाय. आपल्या दादानं प्रदीप दादानं हार साऱ्यांचा तोडलाई रेकॉर्ड, आपल्या दादानं प्रदीप दादानं हार साऱ्यांचा तोडलाय रेकॉर्ड. थँक्यू डीजे थँक्यू. तिथे जी लहान मुलं आहेत किंवा प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो बॉल जेव्हा मैदानाच्या बाहेर जाईल त्याला आपण विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये तो बॉल रिटर्न करा. मोहित मडवीच्या विपक्षामध्ये आक्रमण सध्या मैदानाच्या आतमध्ये. ज्या गोलंदाजाबद्दल आपण मगाशी म्हटलं होतं की या मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकतो अगदी त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण सध्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. हे आक्रमण असंच जर कार्यान्वित राहिलं तर या मॅचला लवकर संपवण्याची संधी असेल आणि मॅच मधला महत्वाचा बॅटर सध्या मैदानामध्ये आदेश पाटील ज्यानं या टीम करता रन्स बनवल्यात, ज्यानं सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे तो आदेश सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे हेडशॉट दिलाय आदेश पाटील करता. हा दुसरा हेडशॉट आहे कारण याआधी त्याला दिला गेला होता.
राहुल पाटील भिनार ज्याच्या माध्यमातून तो हेडशॉट दिला गेला होता, हा दुसरा आहे. सर्व काही लक्षात आहे, आमच्या सर्व काही ज्ञात आहे. 6 दिवसापासून स्पर्धा पाहतोय, काय घडतंय काही नाही ते आपल्यापर्यंत जरूर पोहोचवलं जाईल. आमची टेक्निशियन टीम तीही आम्हाला सपोर्ट करते. यावेळेस मात्र हा बॉल कट केला आहे खूप सुंदर पद्धतीने बिटवीन द गॅप. बॉल चाललाय वेगानं, सीमा रेषेच्या पार, चौकारमध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4 चौकार. थँक्यू डीजे. आदेश पाटील करता एकदा टाळ्या जरूर वाजल्या पाहिजेत, कारण या स्पर्धेतल्या 150 धावा आपल्या नावावर त्यानं कंप्लीट केल्यात. 150 रन कंप्लीट करणारा खेळाडू आदेश पाटील. 2 खेळाडू ठरलेत आतापर्यंत 150. राहुल पाटील भिनार ज्याच्या नावावरही 150 धावा आहेत, जो 154 रन्सवर बॅटिंग करताना पाहायला मिळाला. जय महाराष्ट्र भाताने या टीमकडनं खेळताना 150 रन्स या स्पर्धेमध्ये कंप्लीट केल्यात आदेश पाटीलनं. मोहित गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. इथे मात्र चांगला फटका लॉंग ऑफ कडे खेळलाय. विशाल येतोय बॉलवर. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं, 1 सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 28-28 या आकड्यावर. येणारे 20 बॉल 25. 2 चेंडू निर्णायक असतील या ओव्हर मधले. मोहित मडवी बॅटिंगच्या माध्यमातून अपयशी जरूर ठरलाय, मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून ही थोडासा खर्चिक मॅचच्या हिशोबानं. 12 रन्स आले 4 बॉलमध्ये, म्हणजे या मॅचच्या हिशोबानं तुम्ही खर्चिक जरूर आहात. पुढचा बॉल इथे यष्टी उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. याच विकेट्स तुम्हाला वाचवू शकतात आणि त्या विकेट्स इथे येत असताना पाहायला मिळते. विकेट नंबर 3, तिसरा झटका लागलाय तो टीम हर्षदा 11 विरार फाटा. थँक्यू डीजे. न्यू मॅन इन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. फलंदाज उदय. चांगली बॅटिंग, चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर दिलाय. उदय असेल, आदेश असेल, निलेश शेलका या सर्वांनीच, किंवा जो गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावी होत असताना आपल्याला पाहायला मिळाला एक लेफ्ट हँडर खेळाडू सुनील यांचा परफॉर्म विशेषतः चर्चेत राहिला. आल्या उडवलंय बॉलला, लॉंगॉनच्या डोक्यावरनं फेकून दिलं सीमा रेषा पार. षटकार 6. शब्दात भारी पावर आहे, त्याच्यासारखा कोणच नाही, त्याच्यासारखा कोणच नाही, त्याच्यासारखा कोणच नाही. प्रेमानं मार्केट कमावलाय, साऱ्याचा आवडता बनलाय, साऱ्याचा आवडता बनलाय, साऱ्याचा आवडता बनलाय. करती बघतात त्याला सलाम, करती बघतात त्याला सलाम. अरे आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना, आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना, आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना, आता त्याचाच आईर फॉर्म संजय किनी का चलता है ना. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 4 करता गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावर धावसंख्या 34 असताना गोलंदाज विशाल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. मॅच जर आपण पाहिले तर अगदी एकतर्फी करण्याचा प्रयत्न इथे जरूर केलाय. आदेश 11 बॉलमध्ये 22 वर बॅटिंग करतोय. 200चा स्ट्राईक रेट आहे.
आणि तदनंतर एकच बॉल फेस केला आणि त्यावर षटकार खेचलाय उदयनं. 18 चेंडू आणि 19 धावा या मॅचची गरज आहे. याआधीच्या मॅचमध्येही अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. मिड विकेटमध्ये खेळाडू आहे जोपर्यंत धनेश तिथे बॉलला रिटर्न करेल. 1 रनमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 35. सिंगल डबल्स क्रिकेटची लाईफलाईन संबोधली जाते आणि या लाईफलाईनचा उपयोग तुम्हाला सातत्यपूर्ण करणं गरजेचं आहे. जेव्हा मॅच तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही सहजतेनं कुरघोडी करू शकता. मग ते क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅकलिपला खाली करत असताना बिटवीन द गॅप क्षेत्ररक्षक जितू पालनला बीट करत बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकारमध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. उपाध्यक्ष लाभला उपाध्यक्ष लाभला उपाध्यक्ष Thank you, DJ. लाभला. आपण जर पाहिलं तर या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 39. 14 धावसंख्येची गरज आहे. येणारे 16 बॉल. क्रिकेटमधच्या स्पेलिंग मधला आय म्हणजे इंटेलिजंट आणि तो इंटेलिजंट स्ट्रोक होता. या वेळेस खेळ खल्लासच्या मार्गावर नेलाय कारण इथनं 8 धावसंख्येची गरज आणि खूप सारे बॉल्स जवळपास 15 बॉल आणि 8 धावा. एकतर्फी प्रेम असेल किंवा क्रिकेटची मॅच कुणालाही आवडत नाही, मात्र इथे ती मॅच हवी यावेळी जरूर वाटेल टीम हर्षदा 11 विरार फाटाला. कारण अगदी सहजतेनं कुरघोडी या मॅचवर ते करत असताना पाहायला मिळतात. उदयच्याही 100 धावा या स्पर्धेमध्ये कंप्लीट झाल्यात. आपल्या नावावर वैयक्तिकरित्या 100 रन्स त्यानं कंप्लीट केल्यात. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 45 आहे. विजयाकरता इथनं 8 धावसंख्येची गरज. येणारे 13 बॉल शेष. हा सर्व लेखाजोखा आमच्यापर्यंत जतीन पाटील पुरवत आहेत. जतीन किनी आमच्यापर्यंत हे सर्व काही पोहोचवत आहेत. आणि जतीन किनी यांचं जर म्हणायचं झालं तर येत्या 3 आणि 4 तारखे त्यांच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे 2 दिवस असतील. कारण त्यांच्या 2चे 4 या 3 आणि 4 तारखेला जरूर होणार आहेत. आणि प्रत्येक व्यक्ती, मी नेहमी असा उल्लेख करतो ना की 2चे 4 याच्यापेक्षा माणसाच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिसण्याचा दिवस म्हणजे त्याचं लग्न. आणि ते जतीन किनीचाही लवकर आलं. येत्या 3-4 एप्रिलला ते लग्न. आणि या मागच्या 4-5 वर्षात पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जो काही पैसा त्यानं गोळा केला आहे तो तिथे खर्च करत एक शाही विवाह सोहळा त्यानं जरूर आयोजित केलाय. आज त्याच्या पत्रिकाही सर्वांपर्यंत पोहोचतील. इथे जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीनं हा बॉल विकेटच्या मागे निर्धाव डॉटच्या स्वरूपानं निघत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर 49 धावा धावफलकावर आहेत. विजयाकरता इथनं 4 धावसंख्येची गरज आहे. येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू 4 धावा. नेक्स्ट मॅच, बिगेस्ट मॅच ऑफ द डे. एक मोठा कडा आणि बडा मुकाबला असं म्हटलं जातं ना. ईट का जवाब पत्थर से. कलगीतुरा आपण ऐकत आलो ना. अगदी तो कलगीतुरा मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. एक जबरदस्त रोमहर्षक उत्कंठावर्धक मुकाबला. कारण नंबर 1च्या पोझिशनवर असणाऱ्या 2 टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये भिडत असताना आणि इथे जय हनुमान शिरवलीचे खूप सारे सपोर्टर्स सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आई गावदेवी चांदीपचे खूप सारे सपोर्टर्स या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण सपोर्टर्स हा खूप महत्त्वाचा रोल आहे. कारण सपोर्ट सिस्टम ती नेहमीच जागरूक असली पाहिजे. त्यानं तुमचं मनोबल जरूर वाढतं. आणि ते मनोबल वाढवण्याकरता जोही सपोर्ट सिस्टीममध्ये आलेला आमचा प्रेक्षक वर्ग आहे त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विजयाकरता येणारी 12 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. सतीश जाधव आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. मात्र थोडासा उशीर झालाय का हा प्रश्न आहे. कारण रन पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सतीशनं तो फटका जो खेळला तो थोडासा अप खेळला असता तर तिथे षटकार मिळाला असता. तिथे तो पॅरलल स्ट्रोकमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये गलफलत झाली. त्याला माघारी परतावं लागलंय. चला तर मग वळूया आपण
इथे मात्र खेळ खल्लास या दुसऱ्या एलिमिनेटरच्या मॅच मध्ये विजयी होतीये टीम हर्षदा 11. हर्षदा 11 या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हर्षदा 11 विरार फाटा जो पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. अगदी लो स्कोरिंग मॅच होती त्यामुळे या मॅच मध्ये आपण एका गोलंदाजाला कारण 5 विकेट म्हणजे अर्धशतक असं संबोधलं जातं आणि 5 विकेट्स आपल्या नावावर करणारा तो खेळाडू आहे. नाव आहे त्याचं सुनील. तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुनील आपल्याला यायचंय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपल्याला वितरित केलं जाईल. धन्यवाद. वळूया आपण पुन्हा एकदा स्वागत समारंभाकडे. कास धरुनी विकासाची धरुनी मनी मोह माया टाकून स्वप्न ठेवली समाज हितासाठी यशोगाथा या कार्यसम्राटाची. समाजासाठी जगावं